वणीगडावरून आणलेल्या देवी सप्तशृंगीच्या पादुकांचे कोपरगाव शहरातून भव्य मिरवणूक संपन्न। प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे गुरुवार दिनांक 3 ते शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर पर्यंत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांनी दिली आहे। मागील अनेक वर्षापासून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उत्सवाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून कार्यक्रमाची व्याप्ती वाढत चालल्यामुळे दरवर्षी महिला भगिनींना नवरात्र उत्सवाची ओढ लागलेली असते। त्यामुळे गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून सुरू होणारा नवरात्र उत्सव देखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। मागील वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणीगडावरील आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या विधिवत पूजन केलेल्या पावन पादुका वणीगडावरून कोपरगावात आणल्या होत्या। त्यामुळे कोपरगाव शहरासह मतदारसंघातील विविध गावातील भक्तांना दर्शनाचा लाभ मिळाला। याही वर्षी वणीगडावरून आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या विधिवत पूजन केलेल्या पावन पादुका गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोपरगाव शहरात आणल्या आहे। या पादुकांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली असून भाविकांना दर्शनासाठी या पादुका कृष्णाई मंगल कार्यालयात ठेवण्यात आल्या। शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी शहरातील नागरिकांनी या पादुकांचे